नमस्कार सातारकर, नमस्कार. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्व सातारकरवासियांचे सातारा विकास प्रतिष्ठान समूहाच्या वतीने मी सौ माधुरी घारगे काळभोर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. रसिक हो, पूर्वजांच्या रक्तातले जीन्स वारसा हक्काने चालवणारे आम्ही सगळे सातारकर आणि आम्हाला सार्थ अभिमान की आमचा जन्म साताऱ्याच्या मातीत झाला. आणि हाच अभिमान, हेच पुल्लिंग टिकवण्यासाठी नाना निकम, बाबूराव मानेसाहेब आणि संपूर्ण सातारा विकास प्रतिष्ठानचं संचालक मंडळ अविरत श्रम करीत असतो. आणि प्रत्येक सातारवासियांचा हात हातात आपल्या आणखी कसा वाढेल, ही साखळी आणखी कशी वाढेल आणि हा जगन्नाथाचा रथ आणखी पुढे कसा जाईल, हा अथक प्रयत्न या मुंबई महानगरीमध्ये, मायानगरीमध्ये होत असतो. आणि म्हणूनच या दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्व सातारकरांना इथे अगत्याचं निमंत्रण देऊन हे विचाराचं सोनं वाटण्यासाठी या मंचावर सज्ज आहेत सर्व तपवंत, ज्ञानवंत, कलावंत, विचारवंत, समाज सुधारक आणि आध्यात्मिक विश्वगुरू या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. रसिका हो, मृदगंधाचे शिंपित अत्तर सडे घातले प्राजक्ताचे. मृदगंधाचे शिंपित अत्तर सडे घातले प्राजक्ताचे. दारी तोरणे रेखली रांगोळी भरले घडे सप्त नद्यांचे. काळ जातील सस्नेह प्रेम आपलेपणाच्या नात्याने. काळ जातले सस्नेह प्रेम आपलेपणाच्या नात्याने. विचारांच्या सोन्याची ओंजळ ओसंडून वाहते स्वागताच्या औत्सुक्याने. कार्यक्रमात पुढे जाऊयात. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपणासमोर इथे विराजमान असलेलं आध्यात्मिक वैष्णवांची मांदियाळी विठुराया, त्याचबरोबर ओंकार आणि 64 कलांचे अधिष्ठाता गणेश आणि संपूर्ण आपल्या अखिल विश्वाला गुरुपदी असणारे आणि आम्हा सर्व मराठ्यांचं शौर्य आणि स्फुल्लिंग सतत जागे ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी अतिथींना विनंती करते की आपण दीपप्रज्वलन करावं आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी चलावं. तसेच सभागृहातील सर्वांना विनंती आहे की हे पूजन होत असताना कृपया आपण पायातल्या वहाणा काढून उभे राहावं आणि आपल्या श्रद्धापूर्वक मनाच्या गाभाऱ्यामध्ये ही ज्योत्स्नेची ज्योत तेवत ठेवावी. त्या सरस्वतीला आवाहन, त्या गणेशाला आवाहन की आम्हा सर्वांच्या मतीची जडता भंगून आम्हा सर्वांच्या मनात हे तेजाचं महादान आमच्या पदरी पडावं. जय शारदे वाघेश्वरी. जय शारदे वाघेश्वरी. गिरिकन्यके विद्याधरी वाघेश्वरी वाघेश्वरी. जय शारदे वाघेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी. ज्योत्स्ने परी कांती तुझी. मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यासवे. उजळे तुझ्या हास्यासवे. चारी युगांची पौर्णिमा. उन्मेष कल्प तरुवरी. बहरून आल्या मंजिरी. बहरून आल्या मंजिरी. जय शारदे वाघेश्वरी. जय शारदे वाघेश्वरी. तमसोमा ज्योतिर्गमय हा आम्हा सकल हिंदू लोकांचा मनातला पहिला संस्कार. सायंकाळी देवघरामध्ये जे निरांजन तेवतं त्या प्रकाशाकडे आम्ही आमच्या मनाच्या गाभाऱ्यातलं अज्ञान नाहीसं होऊन
आमच्या मनामध्ये प्रकाशाची वाट मोकळी व्हावी असं दान मागत असतो. आणि आताही या वैष्णवांची मांदियाळी कडे खांद्यावर वागवणाऱ्या विठुरायाला आमचे पाहुणे हेच साकडं घालतायत की आम्हा सर्व सातारकरांच्याच नव्हे तर सकल भारतीयांच्या मनामधली ही मतीची जडता भंग पावावी, सर्वांच्या मनामध्ये कला क्रीडा याचा उदय व्हावा. आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक मराठा तितुका मिळवून महाराष्ट्र धर्म वाढवला, ते स्फुल्लिंग तुमच्या आमच्या मनामध्ये सदैव जिवंत राहो या प्रार्थनेसह आहे दीपप्रज्वलन आणि पुष्पहाराचा हा सुंदर कार्यक्रम संपन्न होतो आहे. आजही आपणास छत्रपतींच्या या स्फुल्लिंग जागवणाऱ्या नेत्रामध्ये असं तेज आहे की आपणा सर्वांचं हृदय हे एका वेगळ्या स्फुल्लिंगाने भरून येतं. एक वेगळी ऊर्जा आपल्या मनाच्या गाभाऱ्यात तेवत असते. आणि म्हणूनच कुणीही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसुकच आपल्या काळजाच्या गगनभेदी चिरेबंदी किल्ल्यातून आवाज बाहेर पडतो, जय. सर्व अतिथींचे मनपूर्वक धन्यवाद. आपण दरवर्षीच सातारा भूषण, सातारा रत्न पुरस्कार देऊन अनेक कलावंतांचे पाठीवर शाबासकीचा हात देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवत असतो. आपण गतवर्षी भार्गव रत्नकांत जगताप या मुलाचा या व्यासपीठावरून सत्कार केला होता, आपणास आठवत असेल. आणि या कुमार भार्गव रत्नकांत जगतापला यावर्षी राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं आहे. काही वेळेच्या अभावामुळे याला दुसरा सत्कार स्वीकारण्यासाठी जायचं असल्यामुळे कार्यक्रमात क्षणिक बदल करून आपण कुमार भार्गव रत्नकांत जगताप याचा सन्मान या व्यासपीठावर सर्वप्रथम करीत आहोत. राष्ट्रपती पारितोषिक विजेता कुमार भार्गव रत्नकांत जगताप. नाळ 2 या चित्रपटासाठी याचं आपण कौतुक करत आहोत. मी महाराजांना विनंती करते की आपण या सातारा रत्नाचा पुरस्कार शाल, श्रीफळ आणि पवित्र असे हे तुळशीचं रोप देऊन आपण त्याचा सन्मान करावा, त्याच्या पाठीवर आपल्या आशीर्वादाचा हात ठेवावा आणि सर्व सातारकरांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं प्रोत्साहन वाढवूया. भार्गव, तुझा असाच उत्कर्ष होऊ देत, तुझ्यासाठी समृद्धीच्या 10 दिशा खुल्या होऊ देत आणि सातारकरांचा अभिमान म्हणून या आकाशात तुझी भरारी अशीच उत्तुंग राहू दे. खूप खूप अभिनंदन. कार्यक्रम जरी आनंदाचा असेल, कार्यक्रम जरी सोन्यासारखा असेल आणि सोनं वाटण्यासाठी सोन्यासारखी माणसं जमली असतील, तरीसुद्धा ही अनाउन्समेंट करताना मात्र माझ्या काळजाचा एक कोपरा दुखरा होतो आहे. डोळ्यामध्ये टचकन पाणी येत आहे. कारण बंधू भगिनीनं, तुम्हाला आठवत असेल की कोल्हापूर आणि सांगली जिल्हा असाच आपला पुरात व्हायला होता आणि गाई गुरं, आपले पीक, आपले शेतकरी बांधव यांचा आकांत गगनाला भिडला होता. पण आपण सातारकरांनी तेव्हासुद्धा कोल्हापूर आणि सांगलीचा कोपरा आपल्या खांद्यावर तोलून धरला होता. आपल्या बांधवांना आपण पुनश्च उभं केलं होतं. गेली 8-10 दिवस आपण पाहतो आहे की महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे गंगामाई पाहुणी आली, घरभर माहेर वाशिणीसारखी नाचली, मोकळ्या हाती जाईलच कशी, बायको तेवढी वाचली. चिखलगाळ काढतो आहे, संघर्ष करत लढतो आहे, कारभारणीला संगे गाऊन मोडला संसार सांगतो आहे. मोडला सारा संसार पण मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. या मराठवाडा असू देत, सोलापूर असू देत किंवा जिथे जिथे ही ढगफुटी झालेली आहे, गाई गुरं वाहून गेली आहेत, पिकांचं नुकसान झालेलं आहे, आपला शेतकरी बांधव हातात कासरा घेऊन फास लावायला झाडाखाली उभा राहिला आहे. सातारकरवासियांनो, आपलं हृदय सहृदय आहे. आपल्या सातारकरांना हा वारसा आहे की आपण घासातला घास देऊन आपली संस्कृती जपतो आणि तीच संस्कृती आपल्याला जपायची आहे. तुम्हा सर्व सातारकरांना या निमित्ताने आवाहन, जिथून जिथून जशी जशी जेवढी जेवढी मदत करता येईल, नातं गोतं न पाहता तो महाराष्ट्रातला माणूस माझा आहे या भावनेने आपण त्यांना मदत करायची आहे. आणि या प्रसंगी, या सोन्यासारख्या प्रसंगीसुद्धा आपण या दुःखद प्रसंगाची थोडी जाण ठेवून आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये हा दुखवटाच म्हणूया आपण याला, हा एक 2 मिनिट आपण स्वतःशीच आत्मपरीक्षण करूया. आपल्या काळजामध्ये हा एक दुखवट्याचा क्षण जपून ठेवूया आणि घरी जाऊन आपण याच्यावर विचार करूयात आणि यासाठी जे जे काही करता येईल ते सातारकर या एका बिरुदावलीखाली आपल्याला ते करायचं आहे. हे असं आवाहन मी तुम्हाला करते. यानंतर या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसाठी सन्माननीय माजी आमदार आणि संघटनेचे उपाध्यक्ष माननीय श्री बाबूराव माने साहेब यांना मी विनंती करेन की आपण सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करावी. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आपण सर्व सातारकर मंडळी, मुंबईकर मंडळी दसरा मेळावा संपन्न करत असतो. याला आज तब्बल 13 वर्ष झालेली आहेत. 13 वर्षापूर्वी तसं कोणी 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, आपण सगळे नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये येऊन स्थिरावलो, नशीब आजमावण्याचाही प्रयत्न केला आणि संघर्ष करत करत मुंबई शहरामध्ये आपण चांगल्या प्रकारचे आता पाय रोवलेले आहेत. पण 13 वर्षापूर्वी हा संघर्ष करत असताना साताऱ्यातली काही मंडळी एकत्रित आली आणि मुंबई शहरातली ही धावपळ, धबाडका हे सगळं लक्षात घेऊन साताऱ्याच्या खेड्यातनं मुंबईमध्ये येणाऱ्या आपल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सातारकर नावाची संघटना आपल्याला स्थापन करायला पाहिजे. याच्यासाठी अनेकांनी तो विचार पुढे आणला. त्याच्यात आमचे नाना निकम अग्रभागी आहेत, शिवाजीराव जाधव आहेत, आमचे दीपकराव आहेत, महेश पवार आहे, अनेक लोक आहेत की या सर्वांनी 4-2 बैठका घेतल्या. गाडवेदादा आहेत, अनेक लोक, प्रत्येक व्यासपीठावर बसलेला प्रत्येक माणूस आणि व्यासपीठावर जागा नाही म्हणून खाली सामावून बसलेले अनेक लोक या संघटनेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही सातारकर ही संघटना निर्माण केली आणि तब्बल 13 वर्ष झाली आपण मुंबईमध्ये साताऱ्यातल्या माणसाला बळ देण्याचं काम करतोय, त्याचा सन्मान वाढवण्याचं काम करतोय, त्यांना ताकद देण्याच्या अनुषंगाने योजना आखल्या जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या युंग आहेत आणि अशा पद्धतीनं या मुंबई शहरामध्ये आम्ही सातारकर या संघटनेनं एक वेगळ्या प्रकारचा असा ठसा उमटवलेला आहे. ज्यांनी ज्यांनी संघर्ष करून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं या मुंबई शहरामध्ये, अशा लोकांचा त्यांना शोधून काढून आम्ही सर्व मंडळी त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यात डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, लेखक आहेत, यशस्वी राजकारणी आहेत. अशा सर्व थरातील लोकांना या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने वर्षातून 3 ते 4 कार्यक्रम आम्ही सातारकर या संघटनेच्या वतीने केले जातात. गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार केले जातात, रक्तदानाचे कार्यक्रम केले जातात, पंढरपूरच्या वारीत सत्कार मग केलं जातं आणि अशा पद्धतीने अनेक लोक या आम्ही सातारकर या संघटनेच्या वतीनं एकत्रित येत आहेत. आणि एकत्रित आल्यानंतर
मुंबईमध्ये राहत असताना सुद्धा आपल्या गावाकडच्या सुद्धा अनेक समस्या आम्ही सातारकरचे या शिलेदारांनी सोडवलेल्या आहेत. अनेक गावातले रस्ते तयार केलेले आहेत, अनेक गावातल्या तलावांचा गाळ काढलेला आहे, अनेकांना रिक्षा दिलेल्या आहेत, अनेकांची कर्ज बँकेमध्ये जाऊन आमच्या सगळ्या महेश पवार आणि या सगळ्या मंडळींनी कर्जाच्या संदर्भात अधिकाऱ्यांबरोबर घासाघीस करून ती कर्ज बऱ्यापैकी माफ केलेली आहेत. या अशा तऱ्हेचं चौफेर काम आम्ही सातारकर या संघटनेच्या वतीनं मुंबई शहरामध्ये सुरू आहे. आणि मग अशा तऱ्हेचा हा वार्षिक मेळावा हा आम्ही सातारकर या संघटनेचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. या ठिकाणी आज आम्ही गेली 13 वर्ष सातारा भूषण नावाचे पुरस्कार देतो, सातारा रत्न नावाचे पुरस्कार देतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याचा, त्यांचा सन्मान वाढवण्याचा आम्ही आमच्या पद्धतीने छोटासा प्रयत्न करतो आहे. आणि त्या प्रयत्नाला आपल्या सगळ्यांचा असंच प्रचंड गर्दीमध्ये सगळं सभागृह खचाखच भरलेलं आहे. गेली 13 वर्ष आम्ही मुंबईच्या वेगवेगळ्या थिएटरमध्ये वेगवेगळ्या हॉलमध्ये कार्यक्रम करतो आहे. बसायला जागा उरत नाही, कारण काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणाने हे काम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येकजण या ठिकाणी हातभार लावतो आहे. आणि म्हणून साताऱ्याचं वैशिष्ट्य सांगताना, साताऱ्याचं वैभव सांगताना अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील. साताऱ्यातून वाहणारी कृष्णा नदी, मसवडचा सिद्धनाथ, शिंगणापूरचा महादेव, ही असे अनेक दैवत ही आता फक्त सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाहीत, ही आता उभ्या महाराष्ट्राची आराध्य दैवतं झालेली आहेत. अशा पद्धतीचं हे साताऱ्याचं वैशिष्ट्य अनेक ठिकाणी आपल्याला बोलता येईल, अनेक ठिकाणी सांगता येईल. एवढंच कशाला, साताऱ्याच्या कुशीतला सज्जनगड, किल्ले प्रतापगड, खटाव तालुक्यातला वर्धनगड, सातारा शहराच्या वैभवात सातत्याने भर टाकणारा अजिंक्यतारा, ही अशी साताऱ्याच्या आणि शिवरायाच्या शौर्याची ज्वलंत स्मारकं सह्याद्रीचा ऊन वारा अंगावर झेलत आजही दमदारपणे साताऱ्यात उभी आहेत. याचं कारण साताऱ्यामध्ये फार एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. ज्यांची कविता लोकांच्या मनात रुजली फुलली असे कवी शिरीष, हे रहमतपूरचे आहेत, कोरेगाव तालुक्यातल्या ज्येष्ठ विचारवंत तत्वज्ञ लक्ष्मण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे आपल्या वाईचे आहेत. एका बाजूला थोर नाटककार नटवर्य बार कोल्हटकर, तर दुसऱ्या बाजूला शब्दसुरांची सुगंधी मैफिल कधी संपूच नये असं ज्यांचं गाणं होतं ते स्वरराज छोटा गंधर्व, हे सुद्धा साताऱ्याचे, साताऱ्याच्या शेजारच्या नागठाण्याचे. अशा एका परीस अनेक कलावंतांनी साताऱ्याच्या वैभवात भरच टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून साताऱ्याला, म्हणून नेहमी सातत्याने म्हटलं जातं, इतरांना भूगोल आहे आणि साताऱ्याला इतिहास आहे. हे जे साताऱ्याबद्दल बोललं जातं हे उगीच नाही. आणि म्हणून साताऱ्यामध्ये मराठा साम्राज्याची राजधानी म्हणूनही आपण साताऱ्याकडे पाहतो. भारतभर पसरलेल्या मराठी साम्राज्याची राजधानी सातारा एकेकाळी होतीच आणि आजही आपण सगळे साताऱ्याकडे त्या आदराने पाहत असतो. तुम्हाला सर्वांना आठवत असेल, आता आपण थोडंसं लोकशाहीच्या दृष्टीनं बोलूया. यशवंतराव चव्हाण हे सुद्धा आपल्या साताऱ्याचं एक दैवतच आहे. राज्यभर फिरून यशवंतरावांनी या राज्यामध्ये प्रचंड मोठं काम केलं. ते काम करत असताना या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती झाली. यशवंतरावांच्या काळातच दूध क्रांती झाली, प्रबोधन क्रांती झाली, प्रशासकीय क्रांती झाली आणि पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र यशवंतरावांनी घडवला. कालांतराने देश आपला संकटात सापडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. चायनाबरोबर आपल्या
देशाचे संबंध बिघडले, आता युद्ध होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळेला चायनाची विमानं भारताच्या आकाशात गिरट्या मारायला लागली. त्यावेळेला यशवंतरावांना या महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व म्हणून यशवंतरावांची दिल्लीला आठवण झाली. स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी यशवंतरावांना दिल्लीत बोलावलं आणि हिमालयाला सह्याद्रीने मदत करावी या भावनेने यशवंतराव सुद्धा तातडीने मुंबईमध्ये गेले, दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीत गेल्यानंतर त्यांच्यावर ताबडतोब संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी टाकण्यात आली. साताऱ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय म्हणून मी बोलतोय. आपण सगळी सातारकर मंडळी आहात, त्यातल्या काही जुन्या जाणत्या लोकांना ही हिस्ट्री माहीतही आहे, पण नव्या पिढीला सुद्धा सातारकरांमधल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींचा इतिहास कळावा या भावनेपुरतंच मी या ठिकाणी ते बोलतोय. यशवंतराव देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्या पदावर काम करताना त्यांनी आपलं राजकीय कौशल्य आणि सगळा कस पणाला लावला. पण शेवटी दिल्लीनं यशवंतरावांचा आब राखला नाही, ही महाराष्ट्राच्या मनामध्ये आजही खंत आहे. शेवटी यशवंतरावांचा राजकीय सूर्य मावळत असताना मुंबईमधल्या मराठी जनतेची जी घुसमट होत होती, जे एक प्रकारचा कोंडमारा होत होता, तो कोंडमारा यशवंतरावांना रुचला नाही. त्यातनं त्यांच्या मनाचा कोंडमारा झाला आणि त्यांच्या मुखातून एकदा असे उद्गार बाहेर पडले मुंबई शहराच्या संदर्भात. काय म्हणाले असतील त्यावेळेला यशवंतराव चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. ही बोच, ही खंत यशवंतरावांना सातत्याने होती. आणि हे असं बोलल्यानंतर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतला मराठी माणूस अगोदर जागा केलाच होता, परंतु यशवंतराव ज्या वेळेला बोलले त्यावेळेला मुंबईतला सगळा मराठी माणूस खडबडून जागा झाला. यशवंतरावांची अशी भावना होती, ते थकले होते. त्यांची भावना अशी होती की मराठी माणसासाठी शिवसेनेनं भक्कम पाय रोवून या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं पाहिजे, मुंबईमध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जणू यशवंतराव तसे बोलले आणि वीज चमकावी तसा चमत्कार झाला आणि सगळी मराठी माणसं स्वप्नवत अशी एकत्रित आली. आणि मग मात्र या मुंबईवर शिवरायाचा, विठ्ठलाचा, पांडुरंगाचा, रामदासाचा भगवा गेली अनेक वर्ष सातत्याने फडकत राहिला. याच्या पाठीमागं यशवंतरावांनी योग्य वेळेला मुंबईकरांना दिलेला जो कानमंत्र होता, तो कानमंत्र मराठी माणसांनी आपल्या हृदयात साठवला आणि ऐक्य म्हणजे काय, ऐक्याची ताकद काय असते हे त्यांनी ओळखलं. इथे आम्हाला माहीत आहे, आम्ही सातारकर ही संघटना अराजकीय संघटना आहे. इथे फक्त हा जो राजकीय उल्लेख मी केला, हा मराठी माणसाविषयी यशवंतराव चव्हाणांनी योग्य वेळेला जो खंबीर निर्णय केला त्या निर्णयापुरताच हा राजकीय उल्लेख आहे. बाकी इथे आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही, आपण गैरसमज करू नये. परंतु यशवंतरावांनी जी खंबीर भूमिका घेतली त्यामुळं मराठी माणसाची मुंबई शहरामध्ये एक प्रचंड अशी ताकद निर्माण झाली. आणि म्हणून आपण सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. अनेक गुणवंत आहेत. प्रत्येक वर्षी आमच्याकडे आम्ही ज्यावेळेला वर्तमानपत्रात जाहिरात देतो, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा संदेश आम्ही मुंबईभर पसरवतो, राज्यभर पसरवतो, त्यावेळेला साताऱ्यातलेच नव्हे, सातारा जिल्ह्यातले परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यात आपला ठसा उमटवून असणारे असे नामवंत, गुणवंत लोक, त्यांना सगळ्यांना आम्ही या ठिकाणी एकत्रित बोलावत असतो आणि बोलावून त्यांचा जेवढा शक्य आहे तेवढा आम्ही या ठिकाणी सन्मान करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण आलात. नेहमीप्रमाणे खचाखच गर्दीमध्ये हा कार्यक्रम होतोय, बसायला कोणालाही जागा नाही, मागे लोक उभे आहेत. तर सांगायचं तात्पर्य असं की आम्ही सातारकर ही संघटना या मुंबई शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठसा या ठिकाणी उमटवते. मी प्रास्ताविक भाषणात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि वेळोवेळी या शहरामध्ये आम्ही सातारकर ही संघटना आपल्याला हाक मारेल
त्यावेळेला ती सत्कर्मासाठीच हाक मारेल, चांगल्या कार्यासाठीच हाक मारेल, हे या ठिकाणी मी आपल्याला पक्की खात्री देतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या स्नेहाचं आमंत्रण स्वीकारून इथे आमचे सर्व अतिथी उपस्थित आहेत. तर या सर्व अतिथींचं स्वागत करणं हा आम्ही आमचा सन्मान समजतो. तेव्हा शाल, श्रीफळ आणि तुळशीचं रोप देऊन आपण आता पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम माननीय विश्वगुरू नामदेव महाराज गरड यांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. रसिक हो, जेव्हा मोठमोठाली संकट आपल्यासमोर उभी राहतात तेव्हा अध्यात्म आपल्याला प्रेरणा देत असतं, तेव्हा अध्यात्म आपल्याला वाट दाखवत असतं आणि म्हणूनच असे कुणीतरी गुरु आपल्या पाठीवरती प्रेमाची आणि मार्गदर्शनाची थाप देणारे, वाट दाखवणारे असावे लागतात. आणि म्हणूनच सातारा विकास प्रतिष्ठान समूहाने आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांना पाचारण केलेलं आहे ते आपणासमोर मंचावर स्थानापन्न आहेत. विश्वगुरू नामदेव महाराज गरड यांचा सन्मान होतो आहे. आपणा सर्वांच्या मनात श्रद्धेची एक ज्योत, अध्यात्माचं तेज हे या रूपाने सतत तेवत राहो, या आशीर्वादासह हा सन्मान त्याने स्वीकारावा. विश्वगुरू नामदेव महाराज गरड यांचा सन्मान होतो आहे. आपले आशीर्वाद आणि आपलं मार्गदर्शन सतत आमच्या पाठीशी राहो, या प्रार्थनेसह यानंतर श्री गोरक्षनाथ चव्हाण, अध्यक्ष नाना निकम आणि उपाध्यक्ष माननीय बाबूराव माने साहेब यांनी विश्वगुरू नामदेव महाराज गरड यांचा सन्मान केला. यानंतर श्री गोरक्षनाथ चव्हाण, अध्यक्ष शिवकृपा पतपेढी यांचा सन्मान करण्यासाठी मी महेश पवार यांना इथे मंचावर आमंत्रित करते. गोरक्षनाथ चव्हाण यांचा सन्मान होतो आहे. अध्यक्ष शिवकृपा पतपेढी. हे घेऊ का? श्री विनायकराव गाढवे, कुर्ला नागरिक बँक यांचा सन्मान करण्यासाठी मी खजिनदार दीपक यादव यांना मंचावर येण्याची विनंती करते. श्री विनायकराव गाढवे यांचा सन्मान करीत आहेत खजिनदार दीपक यादव सर. पुढील सन्मान मूर्ती पांडुरंग पोळ. पांडुरंग पोळ यांचा सन्मान करण्यासाठी मी राजाराम शिंदे यांना इथे मंचावर आमंत्रित करते. पांडुरंग पोळ यांचा सन्मान होतो आहे राजाराम शिंदे सरांच्या हस्ते. पुढील सन्मान मूर्ती निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांचा सन्मान करण्यासाठी मी रमेश मोरे सरांना विनंती करते. निवृत्ती देसाई यांचा सन्मान होतो आहे उपाध्यक्ष राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि रमेश मोरे सरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते.
पुढील सन्मान मूर्ती श्री पांडुरंग सुर्वे. पुढील सन्मान मूर्ती श्री पांडुरंग सुर्वे, न्यायालय रजिस्ट्रार यांचा सन्मान होतो आहे श्रीधर फडतरे यांच्या हस्ते. मी विनंती करते श्रीधर फडतरे यांना कृपया आपण मंचावर हजर व्हा. श्री पांडुरंग सुर्वे, न्यायालय रजिस्ट्रार यांचा सन्मान होतो आहे. पुढचे सन्मान मूर्ती ॲडव्होकेट शामराव देशमुख. इथे नाव लिहा सर. पुढील सन्मान मूर्ती ॲडव्होकेट शामराव देशमुख आणि यांचा सन्मान करण्यासाठी श्री दिनकर गाढवे यांनी मंचावर यावं. ॲडव्होकेट शामराव देशमुख यांचा सन्मान होतो आहे दिनकरराव गाढवे यांच्या हस्ते. पुढील सन्मान मूर्ती पैलवान महाराष्ट्र केसरी संपतराव साळुंखे. महाराष्ट्र केसरी पैलवान संपतराव साळुंखे यांचा सन्मान करण्यासाठी मी एकनाथ तांबवेकर, श्री एकनाथ तांबवेकर यांना विनंती करते की आपण मंचावर यावं. सन्मान होतो आहे पैलवान महाराष्ट्र केसरी श्री संपतराव साळुंखे यांचा एकनाथराव तांबवेकर यांच्या हस्ते. पुढील सन्मान मूर्ती श्री गोरक्षनाथ पाटील, श्री गोरक्षनाथ पाटील यांचा सन्मान होतो आहे श्री शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते. श्री गोरक्षनाथ पाटील खजिनदार न्यूज सातारा यांचा सन्मान होतो आहे शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते. पुढील सन्मान मूर्ती श्री मनोज व्यवहारे, राष्ट्रवादी नेते यांच्या सन्मानासाठी मी पद्मावती शिंदे यांना मंचावर बोलवते. मनोज व्यवहारे, राष्ट्रवादी नेते यांचा सन्मान पद्मावती शिंदे यांनी करायचा आहे. कृपया आपण मंचावर या. पुढील सन्मान मूर्ती श्री उत्तमराव बढे. कृपया आपण वेळ न दवडता पुढे यावं. श्री उत्तमराव बढे उद्योगपती यांचा सन्मान करण्यासाठी मी बोलवते आसावरी भोईटे यांना. पुढील सन्मान मूर्ती उत्तमराव बढे उद्योगपती यांचा सन्मान होतो आहे आसावरी भोईटे यांच्या हस्ते. कृपया आपण मंचावर यावं. आसावरी भोईटे. पुढील सन्मान मूर्ती चंद्रकांतजी शिंदे, भैरवनाथ पतपेडी यांचा सन्मान करण्यासाठी मी समर्थ देशमुख यांना विनंती करेन आपण मंचावर यावं. चंद्रकांत शिंदे, भैरवनाथ पतपेडी यांचा सन्मान समर्थ देशमुख. पुढील सन्मान मूर्ती मोहनराव चव्हाण, वेलनेस फॉरएव्हर. मला थोडं सांगायचं आहे. बोलू मी तुमची परवानगी घेऊन. मोहनराव या ना, मोहनराव या. हे फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. मोहनरावांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, खरं वाजवा. 475 आउटलेट काढले त्यांनी. वेलनेस फॉरएव्हरची, मेडिकलची 475 काढलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरांची साखळी आहे. जिथं नाका पाहावा तिथं चव्हाण आहेत. त्यात संधी ज्यांना दिली ते आमचे महेशराव पवार आहेत. या ना, एकच मिनिट घेणार आहे. त्यात आपण ही संघटना एवढ्यासाठीच काढलेली आहे की प्रत्येकाने उत्तेजित व्हावं, विनम्र व्हावं आणि आपली प्रगती करावी.
हेच काम आहे, दुसरं काहीच काम नाही. महेश पवारांची चिरंजीव काय नाव? दर्शन महेश पवार यांना मोहनरावांनी आशीर्वाद दिला आणि ह्याला दादरला मोठ्या रोडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला एक दुकान ह्यांना फ्रँचायझी दिली. सर 2 लाखाचा रोजचा व्यवसाय आहे, 2 लाख रुपये पर डे व्यवसाय आहे. हे मोहनरावांचं खरं. मोहनराव, आम्ही सातारकर सगळे आपली ऋणी आहोत. किती लोक आहेत तुमच्याकडे कामाला? 4,000 लोकांना रोजगार दिलेला आहे त्यांनी, त्यासाठी टाळ्या फक्त वाजवा. ही अशी माणसं आमच्या मातीत तयार व्हावीत, आपल्यासारखे शेकडो लोक तयार व्हावेत ही प्रार्थना आहे. आम्ही अनुयायी आहोत असं म्हणायला हरकत नाही. खरं सांगतो, मी मनापासून सांगतो. अरे 4,000 घरं चालवणं सोपं काम आहे का? तुमचं नाव मोहन आहे, खरोखर तुम्ही शतायुष्य व्हावं ही प्रार्थना. ह्यालाच सातारची संघटना म्हणायचं. जो करतोय त्याची पाठ थोपटा, जो दुर्बल आहे त्याला सबल करा. मोहनराव चव्हाण वेलनेस फॉरएव्हर यांचा सन्मान निकम साहेब करतात. पुढील सत्कार मूर्ती श्री बाबासाहेब जाधव, उद्योगपती बाबासाहेब जाधव यांच्या सन्मानासाठी मी कृष्णा नलावडे यांना मंचावर पाचारण करते. श्री बाबासाहेब जाधव उद्योगपती यांचा सन्मान होतो आहे कृष्णा नलावडे यांच्या हस्ते. उद्योगपती बाबासाहेब जाधव यांचा सन्मान होतो आहे. चंद्रकांतजी शिंदे, भैरवनाथ पतपेडी. श्री बाबासाहेब जाधव यांच्या सन्मानासाठी मी प्रकाश निपाणे यांना मंचावर आमंत्रित करते. उद्योगपती बाबासाहेब जाधव यांचा सन्मान प्रकाश निपाणे यांच्या हस्ते. पुढील सन्मान मूर्ती डी.एस. शिंदे कामगार नेते यांच्या सन्मानासाठी हनुमंत भिलारे यांनी मंचावर उपस्थित रहा. डी.एस. शिंदे कामगार नेते डी.एस. शिंदे यांचा सन्मान करत आहेत हनुमंत भिलारे. डी.एस. शिंदे यांचा सन्मान करतात हनुमंत भिलारे. इथे सन्मान झालेल्या सर्व सन्मान मूर्ती म्हणजे एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी सकल हातांनी मदत करणारी माणसं. यांची वाट साधीसुधी नव्हती, काट्याकुट्यांची होती आणि आहे. पण तरीसुद्धा चालणाऱ्या पावलांची काट्याकुट्यांची ही वाट, चालणाऱ्या पावलांची काट्याकुट्याची ही वाट आज भरली फुलांनी चांदण्याने काठोकाठ, आज भरली फुलांनी चांदण्याने काठोकाठ. यानंतर आपण मुख्य सत्काराकडे वळतोय. कुणीही आपल्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला तर 10 हत्तीचं चालण्याचं बळ आपल्याला येतं आणि हेच बळ देण्यासाठी सातारा विकास प्रतिष्ठान दरवर्षी या दसऱ्याचं औचित्य साधून या साताऱ्याच्या कानाकोपऱ्यात मातीत रुजलेली, बहरलेली, फुललेली ही रत्न शोधत असतं. खरं तर संपूर्ण आकाश ताऱ्यांनी भरलेलं असतं, पण एखादा तारा तुटावा आणि त्या तुटलेल्या ताऱ्याला आपण आपली इच्छा मागावी. जसं आता इथे वेलनेस फॉरएव्हरचे सर येऊन गेले की
लक्ष्मणासाठी संजीवनी त्यांनी आणली होती आणि त्यांना बरं करण्याचा विक्रम त्यांनी केला होता. मला वाटतं मोहनराव चव्हाणसुद्धा असंच काम करत आहेत. अखंड महाराष्ट्राला बरं करण्यासाठी फॉरएव्हरच्या निमित्ताने एक संजीवनीच ते देत आहेत. अशी अनेक रत्न, अनेक पुरस्कार आजवरपर्यंत देऊ केलेले आहेत आणि हाच पुरस्काराच्या सोहळ्याकडे आपण वळतो आहे. सातारा भूषणचा पहिला पुरस्कार हा राजकीय रत्न हा दिला जाणार आहे. अनिल शिवाजीराव देसाई हे पहिले सत्कारमूर्ती आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अनिल शिवाजीराव देसाई, उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड, माजी जिल्हा परिषद सातारा सदस्य, त्याचबरोबर संस्थापक आणि संपादक दैनिक मुक्तगिरी सातारा, चेअरमन रहिमतपूर सहकारी बँक लिमिटेड रहिमतपूर, तसेच माणगंगा औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन, महाबळेश्वर सेवा सोसायटीचे चेअरमन, अर्बन बँक असोसिएशन सातारा जिल्हा याचे चेअरमन आणि यशस्विनी बचत गट याचे मार्गदर्शक, त्याचबरोबर माण तालुका महिला बचत गट फेडरेशन अशा अनेक क्षेत्रामध्ये सुखेनैव संचार करणारे आजचे आपले पहिले सत्कारमूर्ती राजकीय रत्न श्री अनिल शिवाजीराव देसाई यांचा राजकीय रत्न हा पुरस्कार देऊन महाराज सन्मान करत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या सातारा रत्नाचं अभिनंदन करूया. देसाई साहेब आपले मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सहृदय आनंद शुभेच्छा. पुढील पुरस्कार विजेते आहेत कलारत्न. हा पुढचा पुरस्कार कलारत्न या कलेच्या क्षेत्रासाठी जातो आहे. चौदा विद्या 64 कलांचा ज्यांना वारसा लाभलेला आहे अशा या कलेच्या प्रांगणामध्ये सुखेनैव संचार करणारं आमचं हे कलारत्न साताऱ्याचं रमेश वाघोबा औंधकर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण यांचं अभिनंदन करूया. रमेश वाघोबा औंधकर 1971 पासून आपण कलाक्षेत्रात कार्यरत राहिला. देश विदेशात 50हून अधिक प्रदर्शने आपण भरवली. 1983 ते 1988 लोकसत्ता आणि लोकप्रभामध्ये आपण स्तंभलेखनही केलं. चतुर्मुखी चित्रकला शैलीचा आपण शोध लावला. आकाशवाणी आणि सह्याद्री वाहिनीवरती मुलाखती आपण घेतल्या. आपण सुवर्ण पदक विजेते झालात. सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्याकडून त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईची फेलोशिपही आपणाकडे आहे. त्याचबरोबर रिसर्च ग्रँट अवॉर्ड ललित कला अकादमीकडून मिळालेला आहे. परदेशात 3 प्रदर्शनाचा मान मिळवणारे एकमेव चित्रकार मुंबई, दिल्ली, चेन्नई, भुवनेश्वर आणि कोलकाता या शहरामध्ये प्रदर्शनाचा मान मिळवलेले हे सातारचं कलारत्न. परदेशात रोम, लंडन येथील आर्ट गॅलरीवरती आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणारे आपले हे कलारत्न श्री रमेश वाघोबा औंधकर यांचा इथे सन्मान होतो आहे. आपले खूप खूप अभिनंदन. आपल्या कलेचा कल्पवृक्ष असाच बहरत राहो ही सदिच्छा. पुढील पुरस्कार आहे कामगार रत्न श्री शिवाजी धोंडीराम काळे. कामगार रत्न श्री शिवाजी धोंडीराम काळे गेली 46 वर्ष राष्ट्रीय मिल मजदूर संघात आपण कार्यरत आहात. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सेक्रेटरी, त्याचबरोबर सचिवपदी आपण काम पाहिलेलं आहे. दीपक फर्टिलायझर एम्प्लॉईज युनियन याचे आपण माजी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलात. राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती ग्राहक संघाचे संचालक म्हणूनही आपण काम पाहिलं. गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात आपला कार्याचा ठसा उमटवणारे, सामाजिक आणि क्रीडा या क्षेत्रात विशेष कार्य करणारे हे कामगार रत्न श्री शिवाजी धोंडीराम काळे. आपले मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सहृदय शुभेच्छा. पुढचं क्रीडा क्षेत्रातील हे पुरस्कार रत्न आहे. क्रीडा रत्न हा पुरस्कार जातोय संकेत जानू कदम यांना. क्रीडा क्षेत्रातील हे क्रीडा रत्न पुरस्कार विजेते संकेत जानू कदम.
यांचं क्रीडा क्षेत्र खो खो हे आहे. राष्ट्रीय स्पर्धा 23 या 23 स्पर्धांमध्ये ठसा उमटवणारे आणि 17 वेळा गोल्ड मेडल मिळवणारे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 17 वेळा गोल्ड मेडल, 6 वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधार आणि 4 वेळा सिल्वर मेडल मिळवणारे, 23 राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग असणारे, इंटरनॅशनल 2 सामने आणि इंग्लंड आणि नेपाळमध्येही गोल्ड मेडल मिळवणारे हे क्रीडारत्न संकेत जानू कदम. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सातारकर विकास प्रतिष्ठानकडून आपणास खूप खूप शुभेच्छा. पुढील पुरस्कार साहित्यरत्न या क्षेत्रातील आहे. साहित्य क्षेत्रात दिला जाणारा कोरेगावचे दुघी गावचे कोण आहेत का? दुघी गावचे इथं कोण आहे कोरेगाव मधलं? किंवा नसेल तरी कोरेगावचं कोण आहे का? प्राध्यापक वबा बोधे हे कोरेगाव तालुक्यातील दुघी या गावचे अत्यंत छोटं गाव आहे दुघी, आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की या दुघी गाव हे माझं आजोळ आहे, माझ्या मामाचं गाव आहे. आणि प्राध्यापक वसंतराव बोधे हे माझ्या आईचे वर्गमित्र आहेत, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. त्यांचा हा पुरस्कार आज अनाऊन्स करताना मी त्यांची भाची आहे, ते आले असते तर आणखी आनंद झाला असता. परंतु मराठीमध्ये आपल्या खेळाचा धडा जिवंत ठेवणारे बोधे सर आपल्या सर्वांना परिचित आहेत. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार, राज्य पुरस्कार, बालभारतीच्या 8वीच्या पाठामध्ये खेळ गावाकडचे, त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठामध्ये काम करणारे, 77 कादंबऱ्या प्रकाशित करणारे हे साहित्यरत्न हे दुघी या गावचं आहे. यांचं खूप खूप अभिनंदन आणि यांच्या पुढील साहित्याच्या वाटचालीकरता सरस्वतीकडे प्रार्थना की असंच विपुल लेखन बोधे सरांच्या हातून व्हावं. पुढील पुरस्कार आहे शैक्षणिक क्षेत्रातील शैक्षणिक रत्न डॉक्टर प्रतिभा प्रदीप पाटणे. पुढील पुरस्कार जातोय शैक्षणिक रत्न डॉक्टर प्रतिभा प्रदीप पाटणे. शैक्षणिक ऐक्य नवभारत, महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी यामधून वैचारिक लेखन करणाऱ्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 15 शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या आणि सुशीला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा येथे 23 वर्ष कार्यरत असणारं हे शैक्षणिक रत्न आहे डॉक्टर प्रतिभा प्रदीप पाटणे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचा साहित्य भूषण पुरस्कार यांच्याकडे प्राप्त आहे. त्याचबरोबर उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श महिला असाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर प्रतिभा प्रदीप पाटणे आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या हातून या शैक्षणिक क्षेत्रात असंच भरघोस कार्य घडावं या आपणास सातारा विकास प्रतिष्ठानच्या सहृदय शुभेच्छा. पुढील पुरस्कार जातो आहे सामाजिक रत्न पुरस्कार उर्मिला प्रभाकर भूतकर यांना. उर्मिला प्रभाकर भूतकर 135 समाज प्रबोधन कार्यक्रम यांनी घेतलेले आहेत. देश विदेशात यांनी कार्यक्रम केलेले आहेत. मॉरिशस, अमेरिका येथे समाज प्रबोधन कार्यक्रम सादर करणाऱ्या, हुंडा प्रतिबंध, वृद्धाश्रम, स्त्री भ्रूण हत्या यावर समाजाचं प्रबोधन करणाऱ्या उर्मिला प्रभाकर भूतकर यांचा सन्मान इथे होतो आहे. यांना ठाणे भूषण पुरस्कार 2008 तसेच सामाजिक पुरस्कार मुंबई महानगरपालिका 2019. 85 वर्ष वय असणाऱ्या या सामाजिक रत्न आहेत, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या आणि म्हणूनच त्यांना कृतज्ञता पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करून आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आपलं वय जरी 85 असेल तरी सुद्धा इथून पुढे सुद्धा आपल्या हातून असंच प्रेरणादायी कार्य घडो या आपणास सदिच्छा आणि आपले खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार उद्योगरत्न या क्षेत्रासाठी दिला जातोय. उद्योग क्षेत्रासाठी उद्योगरत्न वसंत गुलाबराव फडतरे. पुढील पुरस्कार वसंत गुलाबराव फडतरे उद्योगरत्न पुरस्कार. मुक्काम पोस्ट फडतरेवाडी. फाउंडर, संस्थापक व व्यवस्थापक
व्यवस्थापकीय संचालक अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कविस्तू ग्रुप, त्याचबरोबर प्लॅनेटरी गिअरबॉक्स उत्पादन, अमेरिका, कॅनडा, इटली, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अरब राष्ट्रे, त्याचबरोबर दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये निर्यात क्षेत्रात आपला भरीव ठसा उमटवणारे उद्योगपती वसंत गुलाबराव फडतरे यांना मी मंचावर इथे आमंत्रित करते. उत्कृष्ट लघुउद्योग पुरस्कार 2006 या पुरस्काराने सन्मानित, त्याचबरोबर सोशल वर्क अवॉर्ड 2007, विविध प्रदर्शने आणि एक्झिबिशनमध्ये एकूण 8 पुरस्कार पटकावणारे सातारा जिल्ह्यातील भूषणावह औद्योगिक क्षेत्रातील हे उद्योगरत्न यांना सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. वसंत गुलाबराव फडतरे यांचा सातारा विकास प्रतिष्ठान यांच्याकडून सन्मान होतो आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सहृदय शुभेच्छा. पुढील पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार आहे पत्रकारिता पुरस्कार. पत्रकारिता पुरस्कार विजय आत्माराम बाबर. विजय आत्माराम बाबर, मुक्काम शेणोली, जिल्हा सातारा. नवा काळमध्ये 1992 ते 1993 मध्ये उपसंपादक पदावर कार्यरत. केसरीमध्ये 1994 पुणे येथे उपसंपादक. दक्षिण महाराष्ट्र केसरी सांगली येथे उपसंपादक. कोकण केसरीमध्ये 1998 ला संपादकीय जाहिरात वितरण. लोकमतमध्ये 1998 ते 2011 उपसंपादक. पुण्यनगरीमध्ये 2011 ते 15 निवासी संपादक. पुढारी, प्रहार, सागर या सर्व ठिकाणी संपादक पदावर आपला ठसा उमटवणारे, विशेष पुरवण्याचे संपादन करणारे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा यावर लेखन करणारा पत्रकारिता पुरस्कार विजय आत्माराम बाबर यांना प्राप्त होतो आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढील पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रासाठी दिला जातो. वैद्यकीय रत्न पुरस्कार डॉक्टर महादेव नामदेव गारळे, मुक्काम पोस्ट गारळेवाडी, जिल्हा सातारा. डॉक्टर महादेव नामदेव गारळे यांना पुढील वैद्यकीय रत्न पुरस्कार जातो आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपण नामांकित शल्य चिकित्सक म्हणून KM परेल येथे 2020 पासून ते आजपर्यंत कार्य पाहिलं आहे. तसेच ग्लोबल रुग्णालय परेल इथेही झेन मल्टी स्पेशालिटी, तसेच चेंबूर, अपोलो हॉस्पिटल चेंबूर, लीलावती हॉस्पिटल या प्रख्यात ठिकाणी आपण आपलं कार्य पार पाडलेलं आहे. प्रथम नवजात शिशूची भारतातील पहिली सर्जरी करण्याचा मान डॉक्टरांना जातो आहे. अनेक शोधनिबंध सादर करणारे हे वैद्यकीय हात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांना. डॉक्टर महादेव नामदेव गारळे, नवजात शिशूची पहिली सर्जरी करणारे हे सर्जनशील हात आहेत आणि यांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. सर, आपले खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढचा पुरस्कार जातो आहे कायदा क्षेत्रामध्ये. कायदा रत्न ॲडव्होकेट संभाजीराव हनुमंतराव मोहिते, शिरगाव तालुका कराड, जिल्हा सातारा. 1986 पासून आपण वकिली व्यवसायात कार्यरत राहिला. 2005 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे तज्ञ समिती सदस्य म्हणून आपण कार्य पाहिलं. 2012 ते 22 कराड अर्बन बँकेचे संचालक म्हणूनही आपण कार्य केलं. अनेक विद्यापीठामध्ये मानद प्राध्यापक म्हणून, तसेच शिवाजी विद्यापीठात, अजिंक्य DY पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ इथेही आपण कार्यरत राहिला. सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल 15 संस्थांचे पुरस्कार प्राप्त असणारे हे विविध क्षेत्रातील कायदा रत्न पुरस्कार विजेते ॲडव्होकेट संभाजीराव हनुमंतराव मोहिते, आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. पुढील प्रशासकीय रत्न विजयसिंह शंकरराव देशमुख, IAS ऑफिसर. प्रशासकीय रत्न विजयसिंह शंकरराव देशमुख, मुक्काम पोस्ट लोधावडे, तालुका माण, जिल्हा सातारा.
प्रशासकीय क्षेत्रात आपण कार्यरत राहिलात. 1995 मध्ये राज्यसेवा परीक्षा विक्रीकर अधिकारी वर्ग, कृषी अधिकारी वर्ग 1 इथे आपण निवड झाली. 1999 मध्ये आपण उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूरला काम पाहिलं. 2003 ते 8 सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका इथे आपल्या कार्याचं प्रस्थान घेतलं. बारामती इचलकरंजी इथेही आपण अधिकारी म्हणून कार्य पाहिलं. ॲडिशनल कलेक्टर पुणे, अतिरिक्त विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग आणि 2025 पासून IAS भारतीय प्रशासकीय सेवा इथेही आपण काम पाहिलं. सर आपले खूप खूप अभिनंदन. अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ इथेही आपण कार्यरत राहिला. हे प्रशासकीय रत्न पुरस्कार आपण आज बहाल करताना आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे. आपले खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील पुरस्कार सहकार रत्न पुरस्कार चंद्रकांत बाजीराव पाटील. सहकार रत्न पुरस्कार चंद्रकांत बाजीराव पाटील. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे 2015 पासून अध्यक्ष. संस्थेचा शाखा विस्तार आणि आधुनिक सुविधांवर भर. संस्थेच्या 28 शाखा आणि 32,000 सभासद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. त्याचबरोबर 15% लाभांश देणारी संस्था, शारदाश्रममध्ये शिक्षक म्हणून काम करणारे, ग्रामीण पत्रकार संघाचा शिक्षक रत्न पुरस्कार मिळवणारे, गोवा राज्याचे सहकार मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते सन्मानित झालेले, महाराष्ट्र शासनाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, आदर्श संस्था पुरस्कार आणि दीपस्तंभ पुरस्कार विजेते माननीय चंद्रकांत बाजीराव पाटील आपणास सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. पुढील पुरस्कार सातारा भूषण डॉक्टर बसवेश्वर रामचंद्र चेंडगे, मुक्काम पोस्ट मसूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. डॉक्टर बसवेश्वर रामचंद्र चेंडगे सातारा भूषण पुरस्कार यांना वितरित होतो आहे. मुक्त पत्रकार, गुंफण अकादमी या संस्थेच्या वतीने सेवाभावी कार्य, ग्रंथालय चळवळीमध्ये सक्रिय सहभाग, पत्रकार म्हणून अनेक दैनिकांमधून लेखन, सामना, ऐक्य, तरुण भारत, सम्राट, लोकमत, पुढारी अशा पत्रकारितेमध्ये आपलं काम आहे. अभिव्यक्ती, करिअर वेध, प्रश्नवेध ही पुस्तके आपली प्रकाशित आहेत. अनेक चॅनेलवरती आपण प्रकट मुलाखती घेता. महाराष्ट्र दीप पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार, भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार, शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रातील इतर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित हे सातारा भूषण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया सातारा भूषण डॉक्टर बसवेश्वर रामचंद्र चेंडगे यांच्यासाठी. आपला सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील सातारा भूषण सुरेखा शंकर यादव. पुढील पुरस्कार सातारा भूषण सुरेखा शंकर यादव, मुक्काम पोस्ट सातारा, पवई नाका, सातारा. आपणास विनंती, आपण कृपया मंचावर यावं. यांना सातारा भूषण पुरस्कार वितरित होतो आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मुंबईची जी लाईफलाईन आहे रेल्वे, याच्या पहिल्या महिला चालक आहेत सुरेखा यादव. पहिल्या महिला चालक, ग्रह चालवणारी गृहिणी, गृहलक्ष्मी अशा अनेक आपण पदव्या विभूषित करत असतो आणि या आपल्या भगिनीने सातारा भूषण यांनी पहिली रेल्वे चालवण्याचा सन्मान यांना प्राप्त आहे. आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे आपणास हा पुरस्कार प्रदान करताना आणि आपण सातारा भूषण आहात याचाही आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जिजाऊ पुरस्कार सन्मानित सह्याद्री हिरकणी, प्रेरणा पुरस्कार सन्मानित, त्याचबरोबर प्रेसिडेंट अवॉर्ड, फर्स्ट लेडी लोको पायलट हू ड्राईव्ह वंदे भारत फ्रॉम सोलापूर टू मुंबई इतक्या सन्मानाने या प्रभावित आहेत. इतकं साधं व्यक्तिमत्व आणि वाऱ्याच्या वेगाने वंदे भारत नेणाऱ्या या सुरेखा यादव
ताईंसाठी खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील सातारा भूषण राजेंद्र संपत घाडगे, मुक्काम पोस्ट देगाव पाटेश्वर, तालुका सातारा, जिल्हा सातारा. राजेंद्र संपत घाडगे. समाजसेवा हीच जनसेवा या न्यायाने आपण सतत समाजसेवेसाठी आपले हात कार्यरत आहेत. 2018 मध्ये जनसेवा शिक्षण सेवाबद्दल महापौर पुरस्कार स्वीकारणारे आपणा सहकारी बँकेचे संचालक, मुंबई महानगरपालिका शिक्षक आणि शिक्षकेतर सेनाचे सरचिटणीस आपला सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सातारा भूषण राजेंद्र संपतराव शेठ घाडगे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील सातारा भूषण सुनील जगन्नाथ धमाळ. पुढचा सातारा भूषण पुरस्कार सुनील जगन्नाथ धमाळ, मुक्काम पोस्ट असवली, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राज्य बँक, शिखर बँकेत बँक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त वसंतदादा पाटील सहकारी पतसंस्था नवी मुंबई याचे खजिनदार, तज्ञ संचालक, असवली विभाग सहकारी संस्था, तालुका खंडाळा. महाराष्ट्र राज्य नागरी सहकार बँकेचा उत्कृष्ट बँक अधिकारी पुरस्कार आणि खंडाळा तालुका विकास मंडळ यांचा सन्मान पुरस्कार अशा पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्व सुनील जगन्नाथ धमाळ, सातारा भूषण पुरस्कार. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा. पुढील सातारा भूषण श्रीराम महादेव नानल. पुढील सातारा भूषण श्रीराम महादेव नानल. बचत गट चळवळीची उभारणी 2008 मध्ये सातारा जिल्ह्यात 7000 बचत गट ज्यांनी तयार केले ते श्रीराम महादेव नानल, सातारा भूषण. 2012 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत, उत्कृष्ट बँक अधिकारी म्हणून 2011 मध्ये पुरस्कार, 2013 मध्ये माणगंगा नदीचे पुनर्जीवन करण्यासाठी जलपुरुष पुरस्कार, राजेंद्र सिंग राजा यांच्या समवेत कार्य, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 23 वाचनालयांना सुमारे 3000 पुस्तकांचे दान करणारे हे दानशूर हात सातारा भूषण श्रीराम महादेव नानल. आपला सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुस्तकावर प्रेम करणारे पुस्तक प्रेमी सातारा भूषण श्रीराम महादेव नानल, आपले खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. यानंतर विशेष सत्कार महेश अंकुश कवडे. महेश अंकुश कवडे, मुक्काम पोस्ट फतेपूर, तालुका सातारा, जिल्हा सातारा. दरवर्षी सातारा विकास प्रतिष्ठान लोणंद येथे वारकऱ्यांसाठी लाडू वाटप करत आहे आणि त्या सेवेमध्ये सलग 16 वर्ष सेवा करणारे लोणंद मुक्कामी पालखीमध्ये पाणी वाटप, लाडू वाटप यात सक्रिय सहभागी असणारे आम्ही सातारकरचे क्रियाशील कार्यकर्ते. लोणंद पर्यंतचा प्रवास जर कुणी सुंदर करमणूक, संगीत, भजन यांनी जर गाजवत असेल तर ते आमचे महेश कवडे सर आहेत आणि दरवर्षी यांच्या संघाने ही ट्रिप अतिशय अविस्मरणीय होते. यांचा विशेष सत्कार केला जातो. आपले खूप खूप अभिनंदन. हा एक विशेष पुरस्कार यंदा आपण सुरू करतोय. गेली 19 वर्ष आपण हे पुरस्कार देतोय. यंदा एक विशेष आहे की ज्या मातीतून आपण आलो त्या मातीत सोनं उगवणारे जे लोक आहेत, जो शेतीचा राजा आहे, कृषी राजा, तो कृषी पुरस्कार ह्या वर्षापासून आपण सुरू करीत आहोत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमचे निपाणे पुढे गेले. निपाणे उभे राहा.
आहे का? अरे माझ्या मागं नको, पुढे या. निपाणींनी गेल्या वर्षी हे सांगितलं होतं, सन्माननीय दयानाथ एकनाथ पवार हे गावावरून झाले, त्याचं विवेचन किंवा त्याची जी माहिती आहे ते निवेदिका देतील. पण कृषी राजाचा सन्मान आपण सर्वजण करणार आहोत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात राहणारे आपण लोक आहोत, पण आपल्या सगळ्यांना धान्य पिकवून देणारा हा राजा आहे, ह्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. त्याचे निकष ठरवले नाहीत दयानंदजी, त्याचे निकष नाही आहेत. यंदा आपण करतोय, हा शेवटचा सन्मान असणार आहे म्हणून तो शेवटी ठेवला आहे. याजसाठी होता केला अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि खरंच लाखाचा पोशिंदा असतो ज्याच्या जीवावरती आपण पोळी खात असतो, घासभर घेत असतो. आणि असे हे काळ्या मातीसाठी राबणारे, काळ्या आईची 2-2, 3-3 वेळा ओटी भरूनही पिकं फेल जातात, पण तरीही आपली उमेद न हरणारे असे हे आमचे शेतकरी बंधू. यांना कृषीभूषण पुरस्कार देताना खरोखरच आमचा ऊर आनंदाने भरून येतो आहे. सपत्नीक पुरस्कार यांना दिला जातोय, कारण जेव्हा शेतकरी राजा नांगर हाकत असतो तेव्हा डोईवरून न्याहारी घेऊन येणारी ही त्याची कारभारीणच असते, आणि म्हणून आम्ही वहिनींचाही इथे सत्कार करतो आहे. दयानाथ एकनाथ पवार आणि सौ पवार यांचा सत्कार होतो आहे कृषी भूषण पुरस्कार. मुक्काम पोस्ट लावंदर मस्करवाडी, तालुका सातारा. MA BEd आहे ते इंग्रजी आणि मराठीमध्ये, तरी सुद्धा शेती या क्षेत्रात, कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. 36 वर्ष शिक्षकाची नोकरी करूनही काळ्या आईची सेवा करणारे, 1 लाख वृक्ष निर्मितीची रोपवाटिका तयार करणारे, 5000 आंबे कलम मोफत वाटणारे असे हे दानशूर हात, जे खरोखरच काळ्या आईला फुलवणारा, हिरवगार शिवार बहरणारा असा हा आमचा शेतकरी बांधव, याचा सन्मान होतो आहे. महाराष्ट्र राज्य पर्यावरण व प्रदूषण निवारण राज्य पुरस्कार सन्मानित, सातारा जिल्हा शिक्षक संघटना पुरस्कार सन्मानित, समर्थ एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे आमचे हे कृषीभूषण दयानाथ एकनाथ पवार यांचा सन्मान करताना सातारा विकास प्रतिष्ठानला मनस्वी आनंद होतो आहे. आपणा दोघा दाम्पत्याचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थोडा वेळ झालेला आहे, 15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. 8:35 ला आपण कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. जाताना सर्वांनी सोन्याचं पान जे आहे ते, एक लाडू, बरं का अनिलजी, तुमचं तोंड गोड करायला पाहिजे सगळ्यांचं. ही पूर्वीची मिल कामगाराची काळेसाहेब ही प्रथा होती की सर्वांनी मिळून गोडधोड घ्यायचं आणि सोनं लुटायचं, ते बरोबर होणार आहे. तर त्याच्यामध्ये मला तुम्हाला सर्वांना सांगायचं, वेळ कमी आहे. सातारा रत्नाचे 13 पुरस्कार आहेत, त्यापैकी एक कोणतरी तुम्ही आम्हाला मनोगत तुमच्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करायचे. ओनली 1 पर्सन, तो तुमचा प्रश्न आहे, आम्ही सांगणार नाही कोणते, कुणीही सांगा तुम्ही. आणि मला मनापासून माफ करा, कारण लोक राहिलेले आहेत, तो उपयोग नाही. उद्या सकाळी दसरा आहे. सन्माननीय अनिलजी देसाई यांना मी विनंती करतो, आपण सत्कार मूर्ती म्हणून आपलं मनोगत सगळ्या सातारा रत्नांच्या वतीनं करायचंय. अभिमान वाटावा असा कार्यक्रम मुंबई शहरामध्ये संपन्न होतोय. आम्हा सातारकरांचा दसरा मेळावा या निमित्तानं संपन्न होतोय. आज आम्ही सातारकर असं म्हणलं की ज्यांना अभिमान वाटतो, ज्यांचा ऊर भरून येतो, त्या आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील मुंबई स्थित आणि सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांचा सातारा रत्न, सातारा भूषण असे विविध पुरस्कार देऊन आम्हा सर्वांचा सन्मान केला जातो. हा सन्मान सातारा जिल्ह्याचा सन्मान आहे. आणि या सन्मानाच्या निमित्तानं विश्वगुरू व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय विश्वगुरू नामदेव महाराज हरट, ज्यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आम्हा सर्वांना निमंत्रित केलं, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब निकम, या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे आदरणीय माजी आमदार बाबूरावजी मानेसाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेले आपण सर्व सातारकर, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला
ते सगळे सातारा भूषण, सातारा रत्न आणि आम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून तुमच्या टाळ्या वाजतायत, तुमच्या मनामध्ये आनंद दिसतोय, ते सगळे आपण सातारकर बंधू आणि भगिनी, उपस्थित सर्व तरुण बांधव. खरं तर नानासाहेब, आपण जे आम्हाला सन्मानाच्या रूपानं जी सन्मानाची प्रतिकृती दिली आणि त्याच्यावरती आपण यशवंतराव चव्हाणांचं नाव फोटो टाकलेला आहे. बहुतांशी मानेसाहेब आपण चव्हाण साहेबांचा उल्लेख केला. मी या सगळ्यांच्या वतीनं बोलत असताना मी अभिमानानं सांगेन, ज्या यशवंतराव चव्हाणांचं नाव महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून घेतलं जातं, त्या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रातला शेतकरी हा सावकारांच्या जाचातून मुक्त व्हावा म्हणून जी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन केली, त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे. गेले 23 वर्ष त्या बँकेचा मी संचालक म्हणून काम करतो आहे. आज महाराष्ट्रामध्ये सहकारामध्ये एक दीपस्तंभ म्हणजे आजसुद्धा जवळजवळ 20,000 कोटीचा वर्षाला बिझनेस करणारी आणि या सगळ्या संकटामध्ये 220 कोटी रुपयेचा नफा झालेली माझी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि एक सहकारामध्ये दीपस्तंभ म्हणून काम करते. त्या बँकेच्या वतीनं मी आज इथं पुरस्कारासाठी आलो. खरं तर नानांनी 2 मिनटं दिलीत आणि नाना 2 मिनटामध्ये बोलणं, खरं तर व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावं जरी घेतली असती तरी 2 मिनटं त्यामध्ये गेली असती. त्यामुळं जास्त काही बोलण्यापेक्षा मी मनापासून सांगेन, आम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि व्यासपीठावर आपण जे सगळे सातारकर बसला आहे, कारण सगळी तुमची संघटना ही सातारकर आहे. या राज्यावरती, देशावरती मोठमोठी संकट आली. खरं तर मगाशी कोणी तर सांगितलं की संकट आलं की माणूस खचून जातो, पण एकमेव असा सातारा जिल्हा आहे, या जिल्ह्यातला माणूस कधी खचला नाही, या जिल्ह्यातला माणूस कधी नमला नाही, या जिल्ह्यातला माणूस कधी थांबला नाही, या जिल्ह्यातल्या माणसांनी कधी आत्महत्या केली नाही. बांधवांनो विचार करा, महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि आपण बघितलं असेल सगळ्यात जास्त धरणं जर कुठल्या जिल्ह्यामध्ये झाले असतील तर सातारा जिल्ह्यामध्ये झाली. सगळ्यात जास्त लोक विस्थापित कुठे झाले असतील तर सातारा जिल्ह्यातली झाली, पण कुठल्या माणसानं कधी आत्महत्या केली नाही. आपण बघितलं असेल सैनिकांचा जिल्हा म्हणून जर बघितलं तर आमच्या सातारा जिल्ह्याकडे पाहिलं जातं. तुम्ही जर बघितलं तर मुंबईमध्ये येऊन कलर कॉन्ट्रॅक्ट, रंग कामगार म्हणून काम करणाऱ्यांचा कुठला जिल्हा असेल तर तो सातारा जिल्हा आहे. आज आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठलं क्षेत्र असं नाही, ऊस तो माताडींचं सगळ्यात जास्त मध्ये मुंबईमध्ये येऊन माताडीचं माणसं म्हणायचे मुंबईत जाऊन डोक्याचं काम करतो आहे. दोन्ही अर्थानं, खऱ्या अर्थानं डोक्याचं काम करणारे आणि मुंबईमध्ये मराठी माणूस ताठपणे उभा करणारा माथाड्यांचा जिल्हा, माथाड्यांच्या सगळ्यात जास्त असणारे लोक मुंबईमध्ये आमच्या सातारा जिल्ह्यामधले आहेत. आपण बघितलं असेल अखंड महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठेही गेला तर आपल्याला किमान प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक तरी कलाई कामगार म्हणून जे काम करतात, जे सोनं गाळायचं काम करतात, सोन्याच्या व्यवसायामध्ये काम करणारी माणसं महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये दिसतात, तो आमचा सातारा जिल्हा आहे. आपण बघितलं असेल ऊसतोडी कामगारांमध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस महाराष्ट्रात महाबळेश्वरला पडत होता त्यावेळी सगळ्यात मोठा दुष्काळ माझ्या मानखटाव तालुक्यामध्ये होता, जिथं छावण्या होत्या, जिथं माणसं जनावरांसारखी छावण्यावर राहत होती, तरीसुद्धा माझ्या कुठल्या शेतकरी बांधवानं कधी आत्महत्या केली नाही, तो सातारा जिल्हा आहे. म्हणजे कुठलंही संकट येऊ द्या, वारं येऊ द्या, ऊन येऊ द्या, पाऊस येऊ द्या, कुठलीही संकट येऊ द्या, कधी न झुकणारा, कधी न थांबणारा आम्हीचा हा सातारा जिल्हा आहे. आणि आपण सगळेजण त्या सातारा जिल्ह्याचे आम्ही सातारकर आहोत आणि याचा सगळ्याला आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि या सातारा जिल्ह्यातली रत्न, सातारा जिल्ह्यातली भूषणं शोधून त्यांचा सन्मान करायचं काम आम्ही सातारकर मुंबईमध्ये बसून तुम्ही करताय, याचासुद्धा आम्हा सर्वांना रास्त अभिमान आहे. तेव्हा जास्त काही बोलण्यापेक्षा आपण जे चांगलं काम करताय या चांगल्या कामाचं कौतुक करावं, तुमचं मनापासून सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करावं, तुमचं आभार व्यक्त करावं, या भावनेतनं 2 शब्द बोलायची मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. भूषण बदूर ना. पुढील मनोगत सातारा भूषण डॉक्टर बसवेश्वर चेंडगे यांना मी विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावरती असलेले उपस्थित असलेले विश्वगुरू, त्यानंतर आमचे अध्यक्ष नाना निकम,
या त्या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले माननीय माजी आमदार बाबूरावजी मांडेसाहेब, आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक अनिलजी देसाई साहेब आत्या, त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि सर्व आपण मान्यवर सातारा भूषण या पुरस्काराच्या वतीनं, या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर सातारा भूषण हा पुरस्कार आपण जो दिला आणि या रत्नांचा जो सन्मान केला तो आपण वेचून काढलेली रत्न आहेत आणि त्यांचा सन्मान हा सातारा जिल्ह्याचा सन्मान आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात ही जी काम करणारी मंडळी आहेत ही त्या त्या क्षेत्रामध्ये टीमवर्कनं काम करणारी मंडळी आहेत. कुठलाही माणूस हा स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणारा माणूस नाही. अशी माणसं आपण वेचली आणि त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. याबद्दल मी आपणा सर्वांचंच या ठिकाणी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. 2च मिनटं या ठिकाणी मी बोलणार आहे. त्याच्यामध्ये मी मला जो पुरस्कार आपण दिला सातारा भूषण, याच्या जी पार्श्वभूमी आहे ही आपण सर्वांनी सांगितली, समजून घेतली. माझ्या साप्ताहिकाचं नाव गुंफण आहे आणि गुंफणचं मला अनेकांनी विचारलं की तुम्ही गुंफण हे नाव का ठेवलं. तर गुंफणचा अर्थच असा आहे की जशी आपण एखाद्या जे फुलं घेतो आणि त्याची माळ तयार करतो त्याप्रमाणेच माणसांची गुंफण करण्याचं काम माझ्या गुंफणनं 30 वर्ष झालं केलेलं आहे. आणि या गुंफणच्या माध्यमातून, गुंफण अकादमीच्या माध्यमातून आपल्या राज्यातच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यामध्ये माणसं जोडण्याचं काम प्रभावीपणे आम्ही आमच्या गुंफण अकादमीच्या वतीनं केलेलं आहे. आणि ही गुंफण अकादमीच्या वतीनं आम्ही 20 साहित्य संमेलनं महाराष्ट्र, कर्नाटकच्या सीमा भागामध्ये आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये घेतलेली आहेत. या ठिकाणी मला एकच आपल्या सर्वांनाच विनंती करायची आहे आपल्या साक्षीनं की महाराष्ट्रातली जी मोठे साहित्यिक आहेत हे मी गावोगावी घेऊन गेलो, त्यांचे विचार आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मला एक अशी विनंती करायची आहे की भविष्यातलं एखादं संमेलन, गुंफणचं साहित्य संमेलन हे आपल्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. भविष्यात आपण जर संधी दिली तर तुम्ही आणि आम्ही असं मिळून जे संमेलन केलं तर निश्चितपणे विचारांचं आदानप्रदान चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं. सातारा जिल्ह्यात येणारी जी माणसं, सातारा जिल्ह्यातली जी माणसं आहेत त्यांच्याबद्दल आता त्यांच्या गुणवैशिष्ट्याबद्दल आपल्या देसाई साहेबांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं कणखर देशा, महाराष्ट्र देशा जो आपण म्हणतो, राकड देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा, तसाच महाराष्ट्र देश हा जर मी जवळपास देशातली 23 राज्य फिरलेलो आहे वेगवेगळ्या कारणांसाठी. तर हे फिरत असताना मला जे जाणवलं ते असं आहे की साताऱ्यासारखं अन्न तुम्हाला कुठेही देशात मिळणार नाही. कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेला, कुठल्याही राज्यामध्ये गेला तर तुम्ही समाधानी होणार नाही जेवणाच्या बाबतीमध्ये. कारण तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीमध्ये जर गेला तर इकडं मोमोपासून इकडं ते डोस्यापर्यंत तुम्हाला खायला मिळेल, पण चांगली सकस भाकरी आणि चांगला सकस भात किंवा चांगलं अन्न हे आपल्याला सातारा जिल्ह्याशिवाय कुठेही मिळणार नाही. आणि कामाला न लाजणारा हा आमचा सातारा जिल्ह्यातला बांधव आहे. कुठलेही काम हे अतिशय प्रामाणिकपणे चिकाटीनं करायचं हे त्या माणसाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच आज जे महाराष्ट्रामध्ये जे सातारा जिल्हा ओळखला जातो तो जसा शूरांचा आहे, जसा वीरांचा आहे, म्हणजे तसाच तो प्रामाणिक माणसांचा आहे. आणि ही प्रामाणिकता जी आपण जोपासलेली आहे ह्या प्रामाणिकतेपणामुळंच आपण महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये आपण स्थिरावलो आहोत. आणि म्हणूनच आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. आपण जो आमचा सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल निश्चितच आम्ही आपल्या ऋणात राहू. भविष्यकाळामध्ये ज्या ज्या काही आपल्या योजना असतील त्या योजनांच्यामध्ये आम्हाला जर सहभागी करून घेतलं तरी आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. आपल्या सर्व जे कार्य आपण जे करतात या सर्व कार्याच्या बाबतीमध्ये आमचा सर्वांचाच म्हणजे आम्हाला त्याबद्दल अभिमान तर आहेच, परंतु भविष्यकाळामध्ये या सर्व कार्याच्या बाबतीमध्ये आपल्या बरोबरीनं सातत्यानं राहून आम्ही ते कार्यात सहभागी होऊ एवढंच या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. आपण आमचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंदाजे 5,000 कोटीचा संमिश्र व्यवसाय असणारी महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था शिवकृपा, तुम्ही तिथंच बसा. फक्त 2च मिनटं तुम्हाला देणार मंचकाच्या वतीनं. सगळ्यांच्या वतीनं तुम्ही बोलायचे. सगळ्यांच्या वतीनं तुमच्याकडं 2,500 लोक कामाला आहेत. हे सगळं गणित फक्त 2 मिनटात सर. हॅलो. रामकृष्ण हरी. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले विश्वगुरू नामदेव महाराज, या संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र नाना निकम, माजी आमदार बाबूरावजी माने, सर्व या संस्थेचे विश्वस्त
आणि ज्यांचा सातारा विकास प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान केला ते सर्व सातारा रत्न, सातारा भूषण आणि उपस्थित आम्ही सर्व सातारकर या संस्थेच्या वतीने गेले अनेक वर्ष सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे सर्व रत्नांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. अतिशय स्तुत्य असा उपक्रम नाना आणि माने साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संस्था करीत आहे. मी संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सातारा जिल्हा, सातारकर सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. मुंबईमध्ये सातारकरांनी विविध सहकारी संस्था स्थापन केल्या. मग ती नाना निकमची आम्ही न्यू सातारा असेल, ज्ञानदीप असेल, शिवकृपा आहे किंवा शिवज्योती आहे आमच्या गाडवे नानांची, किंवा शिवसह्याद्री आहे, अशा अनेक, गणराज आहे, अशा विविध सहकारी पतसंस्था गेल्या 30-40 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये सातारकरांनी स्थापन केल्या. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की आमची शिवकृपा 5,500 कोटीचा संमिश्र व्यवसाय, जवळपास 4,80,000 सभासद, या सर्व सहकारी संस्थांच्या सभासदांची संख्या जर विचारात घेतली तर महाराज ती 20 लाखापेक्षा अधिक सभासद संख्या आहे. 10,000पेक्षा अधिक लोकांना, मग कर्मचारी असतील, ठेव प्रतिनिधी असतील, या सहकाराच्या माध्यमातून आम्ही सातारकरांनी या मुंबापुरीमध्ये 10,000पेक्षा अधिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. नाना सहकारामध्ये, आमचे गाडवेसाहेब सहकारामध्ये खूप काम करतायत. मी मनपूर्वक नाना निकम, गाडवेसाहेब किंवा सर्व विश्वस्त आणि माजी आमदार बाबुरावजी माने साहेब यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करेल. पुन्हा एकदा सर्व सातारा रत्न आणि सातारा भूषण ज्यांचा पुरस्कार म्हणून देऊन सन्मानित केलेला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि दसऱ्याच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या वाणीला, कारण मला 2च मिनटं दिलेली होती, खूप बोलायचं होतं. माझासुद्धा 2 वर्षापूर्वी सहकार रत्न म्हणून सन्मान या संस्थेच्या वतीने केलेला आहे, त्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार, जय सातारकर. भाषणाची बारी माझ्यावर आहे, पण मला भाषण करायचंच नाही. तुमचा सर्वांचं ऋण व्यक्त करतो सातारा जिल्ह्याच्या वतीनं. आपण जेवढे आज निवडलेले, ही निवड समिती आहे, ही सामान्य काम नाही आहे. ह्याच्यामध्ये यादव पुढे या, महेश पवार पुढे या, तांबवेकर पुढे या, गुरुजी पुढे या, मोरे गुरुजी पुढे या, किंवा जागेवर उभे राहिले तरी चालेल. शंकरराव कुठे आहेत? ह्या 5 लोकांची समिती आहे. 300-400 लोकांचे अर्ज असतात बाबांनो. आत्ताच मला खरं माफ करा, आपण मला येता अडवलं होतं. मला खरं दुःख झालं, मी तुम्हाला सांगतो. ज्यांना पुरस्कार मिळतात ते आनंदी होतात, पण ज्यांची अपील असतात, नाही, मी खरं माफी मागतो आपली. एकाही सातारकर माणसांना दुखवण्यासाठी ही संघटना नाही, बिलकुल नाही. ते सोडून बाकी बोला. कार्यक्रम झाला नाही तरी चालेल, पण आमचा कोणताही माणूस कधीही दुखला नाही पाहिजे, त्याच्या अपेक्षेचा भंग झाला नाही पाहिजे. म्हणून समजून घ्या की ही निवड समिती आहे, ह्याच्यामध्ये कोणीही इंटरफेअर करत नाही, 1% नाही. मी स्वतःसुद्धा नाही, मी फाउंडर असताना सुद्धा करत नाही. का करतो? नाही. पण आमच्या सातारा जिल्ह्यातली ती रत्नाने, हे तुम्ही भाषणं केली ना, तुम्हाला कल्पना नाही आहे, एकाला 400-400 पारितोषिक आहेत. कुणाला निवडायचा? अरे निवडायचं कुणाला? एकाश एक भारी, गड्यास गडी आहे, करायचं काय? फार मोठं हे गुरुजी आहेत, त्यांचं त्यातलं प्राध्यापक होते, ते त्याच्यातलं ज्ञान आहे त्यांचं. त्यामुळं गटवारी करावी लागते. 13 रत्नाचे पुरस्कार आहे, यंदा 14वं कृषी रत्न आलं आहे. हे 14 रत्न 400 अर्जामधून निवडायचे, फार अवघड काम असतं. त्याचा अभ्यास करावा लागतो, 3-4 दिवस त्याचा अभ्यास असतो, गटवारी करून ते केलं जातं. म्हणून कृपया
कुणीही, मी अगदी हृदयापासून माफी मागतो की ही संघटना कौतुक करण्यासाठी आहे आणि ती हृदयापासून. आपलं काहीच स्वीकारलं नाही आहे, आपलं काहीच स्वीकारलं नाही. आपल्याला सर्वांना सन्मानानं आणलेलं आहे. आपल्याला आम्हीच फोन केलेला आहे, आम्हीच पत्र धाडलेले, आम्हीच जाहिरात केलेली आहे, पण आपल्याला काहीही मागितलं नाही. मागणं फक्त हेच आहे की जर कुणाला गोरगरिबांचा फोन आला तर त्यांना न्याय द्या, दुसरं काहीच करू नका. तुम्ही फार मोठ्या व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला सन्मानित केलं जाते. ज्या उंचीवर तुम्ही गेलेले आहात तिथून फक्त खाली पहा. जो खाली आहे त्याला फक्त बोट द्या, एक, दुसरं काहीच करू नका. आम्हाला काही देऊ नका संघटनेला, पण त्याला हात द्या आणि मग आपण पुढे जाऊया. माझ्याबरोबर असणारे माझे परममित्र, परमस्नेही, माजी आमदार. मुंबईत आमदार होणं सोपं नाही भाऊ, फार अवघड आहे. आमच्या सातारची 2 रत्न आहेत. एक आमचे मित्र आणि वैकुंठवासी त्यांना म्हणतो, एकनाथराव गायकवाड. आता आमच्या वर्षा गायकवाड आहेत. त्याचप्रमाणे ते माजी असले तरी आत्ता आमच्यात ते आमदार म्हणूनच आम्ही त्यांना बसवतो. पुढे आमदार व्हावं. मागच्या वेळी आम्ही खासदार केलं, त्यांना प्रयत्न केला, आम्ही बराच प्रयत्न केला माने महाराज, नाही झालं. पुढं होईल कधीतरी. अजूनही तुम्ही तरुणच दिसताय, त्यामुळं काही अडचण नाही. हो, मी सांगतोय ना, मी सांगतोय तुम्ही तरुण आहात. ते कशासाठी सांगितलं तर सन्माननीय माने, सन्माननीय ॲडव्होकेट राजारामजी शिंदे, सन्माननीय महेशजी पवार, सन्माननीय दीपक बाळूजी यादव, सन्माननीय श्रीधर फडतरे, सन्माननीय दिनकर कृष्णाजी गाडवे, सन्माननीय एकनाथ नानासाहेब तांबेकर, सन्माननीय शिवाजीराव भीमराव जाधव. वय वर्ष उभे राहा जाधव साहेब, थोडंसं उभे राहा फक्त. किती वय सांगितलं त्यातने आपल्याला? वय वर्ष 84 वर्षात आहेत. तेही नेहमी येतात आणि मुळापासून ते आहेत, म्हणून त्यांना म्हणलं उभे राहा. ते आहेत आमच्याबरोबर. कुठेशी आलो तुम्ही? हां, शिवाजीराव भीमराव जाधव, त्याचप्रमाणे रमेश बापू मोरे, पद्मावती मनोहर शिंदे, आसावरी भोईटे, समर्थ सत्यवान देशमुख, ही संचालक मंडळातली मंडळी आहेत. ही आज इथं उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. अखंड परिश्रम केलेले 12 महिने वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख जे आहेत ते विकास घाडगे, उदय सर्वगौड, प्रकाश निपाणे, कृष्णा नलवडे, आनंदराव जाधव, हनुमंत भिलारे, गणेश खिलारे, रत्नकांत जगताप, अशोक रामचंद्र शिंदे हे जिल्हा प्रमुख आहेत. ह्यांचंही मनापासून आणि मनस्वी आभार मानतो. तालुका प्रमुखांची यादी आहे, त्याच्यामध्ये राजेंद्र नारायण कळंबे आमचे, संजय घोरपडे, अशोक विठ्ठल शिंगाडे, विकास श्रीरंग चव्हाण, नथुराम अनंत कदम यांचंही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे नवी मुंबई आणि पनवेल यामधून महिला आघाडीच्या सन्माननीय उज्ज्वला साळवे आणि संगीता राऊत यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांचं सुद्धा आपल्याला साष्टांग दंडवत घालून आपण आलात, आज कार्यक्रमाची शोभा वाढवली, पुन्हा एकदा साताऱ्याच्या आठवणीला उजाळा आणलात. आपण एकच आहोत ह्याचं प्रदर्शन केलं. प्रदर्शन म्हणण्यापेक्षा दर्शन केलं असं आपण म्हणू. तुम्हाला शतशः प्रणाम. सन्माननीय अंकुशी जाधव माझे मित्र, यांनाही सन्मानित केलं जातं आहे. आपण वरती यायचे. त्याचप्रमाणे महाराजांनी सुचवल्याप्रमाणे रामचंद्र शेठ काळणकर, उद्योजक डोंबिवली यांचाही सन्मान केला जातो आहे. त्या दोन्ही सत्कार मूर्तींनी थोडं वर यायचं आहे. आणि महाराजांना मी नम्र विनंती करतो की आपण आम्हाला सर्व आशीर्वाद द्या. भाषण माझं संपलं. या इकडे.
कुठं होते तुम्ही हा? थोडं एक सांगायचं राहिलं, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सातारकरांची एक सातारा पेठ भरवली जाणार आहे. ती नवी मुंबईला भरवली जाणार आहे. त्यात बाहेर बोर्ड लावला आहे, ते सगळे पदाधिकारी आहेत. त्यातून उद्योजक तयार होणार आहेत आणि आपल्या गावच्या वस्तू आपल्याला खायला मिळणार आहेत. काळेसाहेब, तुम्हाला बोलायची फार इच्छा होती, पण माझ्याकडे वेळ नाही. प्लीज. छत्रपती शिवाजी महाराज की, जिजाऊ माता की, छत्रपती संभाजी महाराज की जय महाराष्ट्र. सज्जन हो, आजचा जो दैदिप्यमान हा सोहळा आदरणीय आमचे नाना, अत्यंत प्रेमळ आणि ज्यांची दूरदृष्टी आहे असे परमप्रिय आमचे नानाजी आणि समस्त ज्यांना आज सातारा रत्न पुरस्कार मिळाला आणि हे सर्व मान्यवर. सज्जनो, धनाची प्राप्ती, धनाची वृद्धी, धनाचा संच आणि धनाचा योग्य वापर करणारी शूरवीर मंडळी या व्यासपीठावर आहे. धनाच्या प्राप्तीसाठी 3 विषय, धनाची वृद्धी करण्यासाठी 4 विषय, धनाचा संच करण्यासाठी 8 विषय आणि धनाचा योग्य वापर करण्यासाठी 12 विषय ज्यांना कळाले तो आपल्या जीवनातलं ध्येय नक्कीच त्यांनी गाठलेलं आहे. या ठिकाणी मला आवर्जून त्यांनी आमंत्रित केलं. त्यांना विश्वास नव्हता. मी वाराणसीमध्ये होतो, वाराणसीहून कोल्हापूरला आलो, कोल्हापूरचं दर्शन झालं, सातारामध्ये 2 दिवस मी काढले आणि मग तिथून साताऱ्याहून ह्या ठिकाणी मी आलो. तुम्हा सर्व मायबापांचं मला दर्शन घडलं. खऱ्या अर्थाने सातारा ही भूमी शूरवीरांची आहे, उद्योजकांची आहे. कवी आणि अत्यंत ज्यांनी ग्रंथ लिहिले ती सातारा भूमी आहे आणि म्हणून ह्या माझ्या सातारा भूमीच्या सर्व जनतेला माझं नमन असेल, प्रणाम असेल. मी जास्त या ठिकाणी आध्यात्मिकावर आता बोलणार नाही. हे जे मी तुमचं कौतुक करण्यासाठी आलो. मी जिथे शंकराचार्य पदं दिली जातात, जिथं जगद्गुरू पदं दिली जातात, जिथे राष्ट्रसंत पदं दिले जातात त्या संस्थेवर मी काशी विद्वत परिषद या परिषदेवर प्रभारी म्हणून प्रमुख पदावर आहे. आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू सिख महापरिषद या संस्थेवर मी उपाध्यक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पाळणा हलवण्याचा मान प्रथम मला मिळाला. ज्ञानेश्वर महाराजांचा जो सोहळा जातो त्या सोहळ्याच्या पालखी रथावर माझ्या जीवनात एक शेतकरी कुटुंबातील त्या रथावर जगातला पहिला सन्मान माझा झाला. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पुण्यातला पादुकांचं पूजनाचा मान मला देवकर संस्थांनी दिले. असे अनेक कार्य माझ्याकडून घडले. ही माझ्या आईवडिलांची कृपा आहे, तुम्हा सर्व सज्जनांची कृपा आहे. आणि म्हणून अनेक कार्य घडलं. वयाच्या 10व्या वर्षापासून मी कीर्तनकार झालो, हिमालय पूर्ण फिरलो, काशी धर्मपीठ जे आहे ते प्रमुख धर्मपीठाचं पद मी भूषवलं, अनेक संस्थेवर काम केलं. श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माणन्यास मथुरा या ठिकाणी मी प्रमुख धर्मगुरू आहे. अनेक पदं मिळाली, अनेक सन्मान मिळाला. पण आजचा जो सोहळा आदरणीय नानांच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई खरोखरच धन्य आजी दिन झाला सोनियाचा. म्हणून दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सके हरिजन भेटतील. हे माझे हरिजन मला या ठिकाणी भेटले, माझे सर्व बांधव या ठिकाणी भेटले. मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. 28 डिसेंबर नाना मी आपली परवानगी घेतो.
आणि मी बोलतो 28 डिसेंबर 2025ला सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मैदानावरती आंतरराष्ट्रीय संत संमेलन होतं आहे. त्या ठिकाणी जगातील 3 शंकराचार्य, 5 जगद्गुरू, काशी विद्वत परिषद, जी श्रीराम जन्मभूमी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली ती काशी विद्वत परिषद, संपूर्ण देश आणि विदेशातून धर्मगुरू येत आहेत. ते केवळ आणि केवळ विश्वामध्ये शांती मिळावी, आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यामध्ये नाना आम्ही विश्वसन्मान आणि जीवनगौरव पुरस्कार त्या समितीच्या वतीने ठेवतो आहे. माझी एकच प्रार्थना आहे, आम्ही तो कार्यक्रम कुठल्याही प्रकारचं, तुम्ही जसा कार्यक्रम स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून घेतला, कोणाकडून एक नया पैसा न घेता आपण हा कार्यक्रम संपन्न केला, तसाच कार्यक्रम विश्वसन्मान आणि जीवनगौरव शंकराचार्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद मैदानावर होतो आहे. त्या ठिकाणी नानांकडं संपर्क करावा किंवा माझा नंबर घ्या किंवा गुगलला जर गेलात विश्वगुरू नामदेव महाराज हारड, त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती आपल्याला मिळेल. सर्वांना मी आमंत्रित करतो आहे, आपण त्या ठिकाणी यावं, सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि समाजाला योग्य दिशा मिळावी, म्हणजे आपली दशा होणार नाही. हीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हॅलो, आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभास गेले कित्येक वर्ष संस्थेसोबत जोडल्या गेलेल्या आणि आपल्या मधुर वाणीने गेले काही तास आपण जे अत्यंत सुमधुर वाणीने आपण सर्वांनी त्यांचं निवेदन ऐकलं आणि त्यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, अशा संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या निवेदिका सौ माधुरी काळभोर यांचा देखील या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. महाराजांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. सौ माधुरी काळभोर, आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान आयोजित केलेल्या गेले कित्येक वर्ष ज्यांनी या निवेदनाची जबाबदारी ते अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही संस्थेच्या वतीने अत्यंत आभारी आहोत. असं सहकार्य आपलं वेळोवेळी संस्थेला लाभो. आज अनेक सातारा भूषण पुरस्कार, सातारा रत्न पुरस्कार दिले गेले. रसिक हो, कानाकोपऱ्यातून अत्यंत कुशलतेने शोधून काढणं आणि खरं तर देव पहावयासी आलो, देव होऊनची ठेलो, या उक्तीप्रमाणे, आणि तुम्ही जसं मगाशी सांगितलं की धनाविषयी खरं तर ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. सर, वैष्णव आहोत आम्ही सगळे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विनियोग, हेही आठवून गेलं. आणि या वैष्णवाच्या मांदी आळीमध्ये माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची झणी फेडावया, असा प्रत्यय महाराज आपल्याला भेटून आला. आणि या सगळ्यांना भेटताना या सगळ्यांच्या कुशलतेनं, या सगळ्यांच्या कौशल्यानं, त्यांच्या कष्टातून खरोखर श्रीहरीचं दर्शन झालं. म्हणून या सगळ्या सातारा भूषण, सातारा रत्न, आमचे पाहुणे, या सर्वांच्या चरणी आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. तुम्हा सर्वांच्या चरणी त्या श्रीहरीचं दर्शन घेते आणि वाणीला पूर्ण विराम देते. यानंतर हा सुंदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आपणा सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपणा सर्वांचे आभार मानणं हा आमचं एक कर्तव्य आहे. आणि म्हणूनच संघटनेचे सचिव श्री महेश शंकर पवार यांना मी विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करा. नमस्कार सर्वांना. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या या सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्काराच्या निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत. गेली 19 वर्षे सातत्याने आपल्या ह्या संस्थेच्या वतीने
आपल्या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा गुणगौरव सन्मान या संस्थेच्या वतीने करण्यात येतो. कोविडचा अपवाद वगळता गेली 19 वर्ष सातत्याने संस्थेने हा उपक्रम अव्याहतपणे सुरू ठेवला आहे आणि या जिल्ह्यातल्या सुपुत्रांना आपल्या संस्थेने त्यांच्या कार्याचा सन्मान करून आपल्या परीने एक समाजात संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की आपण जे काही कार्य आपण समाजासाठी करत आहात तर त्याचा कुठेतरी त्याची नोंद घेण्यात येते आणि म्हणून आपण गेली 19 वर्ष सर्व मंडळी सातारकर मुंबईत नव्या मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात. माननीय सगळे मान्यवर मंडळी, आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल बोलायचं. हॅलो, आज या ठिकाणी आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे सभासद आणि ज्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या उपसचिवपदी नियुक्ती झाली ते निलेश मधुकर फाळके यांचा देखील या ठिकाणी छोटे काही सत्कार करण्यात येत आहे. मी नानांना विनंती करतो की महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात यावा. निलेश मधुकर फाळके. कृपया लक्षात घ्या, या कार्यक्रमाची सांगता प्रसारदानाने होईल. तरी कृपया आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जिथे आहात तिथेच उभे राहा. प्रसारदानाने सदर कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. पसायदान ही विश्व प्रार्थना आहे आणि आपण विश्वासाठी प्रार्थना करणाऱ्या संजीवन समाधीस्थित ज्ञानदेवांचे वारसदार आहोत. तेव्हा कृपया कुणीही दरवाजाकडे जाऊ नये. पसायदानासाठी सर्वांनी स्तब्धपणे उभे राहावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये
होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. काय